हाय एव्हरीवन, वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असणार आहेत, मजेत असणार आहेत. तर आता वाजलेत जवळपास 1 आणि प्रशांत गेलेले आहेत वियानला स्कूलमधून आणायला. कॅल्गरीमध्ये ना एव्हरी फ्रायडेला मुलांची हाफ डे स्कूल असते. तर 1 वाजेपर्यंत मुलं घरी येतात. तर मी सकाळी वियानला सोडवायला गेलेली आणि भरपूर स्नो सुरुवात झालेलं आहे. ॲक्च्युली 5-6 दिवस झाले स्नो स्टार्ट होऊन आणि तेव्हापासून कंटिन्युअसली स्नो पडते. मध्ये मध्ये थोडंसं थांबत आहेत आणि भरपूर सगळीकडे स्नो जमा झाला आहे. स्लिपरी सगळं झालेलं आहे बाहेर. तर खूप कॉशियसली चालावं लागतं आणि थंड पण आहे ॲज कम्पेअर्ड टू टोरंटो. इनफॅक्ट लवकर स्नो पडायलाही सुरुवात होते आणि टेम्परेचरसुद्धा मायनसमध्ये खूप ॲज कम्पेअर्ड टू टोरंटो खूप लवकर मायनसमध्ये जातं. तर आत्ता सध्या आहे -17 चालू आहे दुपारी आणि थंड तर भरपूर आहेच. तर आता प्रशांत गेलेत वियानला आणायला स्कूलमधून आणि मी जेवणाची तयारी केलेली आहे थोडीफार आणि आज मी पुऱ्या बनवणार आहे. म्हटलं आता जरा प्रॉपर थंड पण आहे, थोडंसं असं चटपटीत खावंसं वाटतं, तर म्हटलं छोले आणि पुऱ्या बनवूया. तर मी ते आता बनवते आणि त्याच्यानंतर जेवल्यानंतर आज प्रशांतसुद्धा घरी आहेत. तर मग आम्ही 3 जण आज बाहेर जाणार आहोत. भले कितीही स्नो असू दे, हे तर अवॉइड करू शकत नाही. काही एसेन्शियल गोष्टी आहेत. वॉलमार्टमध्ये सुद्धा जायचे, ग्रोसरी करायचे. वियानला थोडे विंटर गेअर्स घ्यायचे आहेत. तर 3घांना त्यासाठी सुद्धा आता बाहेर निघायचं आहे. तर आता मी वाट बघते प्रशांत वियानला कधी घेऊन येतात आणि ते येईपर्यंत पुऱ्या बनवून घेते. In the corner of the crowded room, your eyes meet mine. Conversations fill the air. And we also went that library card. Oh, how was your day? Sorry. No, not today. I went to club today. What club? Killed myself. Like how? So I started with a small girl, but I got it wrong. So then this is me. 10 seconds in. And like that. सो वियानच्या स्कूलमध्ये ना एक मागे फॉर्म आला होता ज्याच्यामध्ये 5 ऍक्टिव्हिटीज लिहायचे होते. तर क्लब फ्रायडे म्हणून एक हे आलं होतं. तर त्याच्यामध्ये बरेचशा अशा ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आणि त्या पिक करायच्या होत्या. तर वियानचं चॉईस टॉप 5 आणि त्यातलं फर्स्ट 1 जे असेल ते तुम्हाला मिळेल. तर त्याच्यात बरंच काय काय होतं. स्कल्पचर मेकिंग. They said that we can't promise you that we will give you the first or second choice. And also I didn't want to do drama, but my mom told me to write. मला वाटत होतं की त्याने ड्रामामध्ये पार्ट And they got घ्यावं it. I got आणि drama. वियानने पहिलं हे ड्रामाच भरलेलं, नंतर स्कल्पचर मेकिंग होतं, अजून काय होतं, कोडिंग होतं. And my friend Colton got तर coding. वियानला ड्रामा मिळालाय. तर And my आज friend त्याला Colton got ओके लेट मी स्पीक. तर त्याला आज फर्स्ट डे होता त्याचा ड्रामा क्लबिंगचा आणि त्याच्यामध्ये त्याला ऍक्टिंग वगैरे कशी करायची ते शिकवलं. बाय द वे टोरंटोमध्ये खूप मोठमोठे ड्रामा स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये ऍक्टिंग वगैरे शिकवतात. आणि जसं न्यूयॉर्कला वगैरे आपले इंडियन सेलिब्रिटीजची मुलं वगैरे जसे येतात इकडे, तसंच टोरंटोमध्ये सुद्धा आमच्या घराच्या जवळच होते बरेचसे असे ड्रामा स्कूल्स होते. तर इथे ना ऍक्टिंगला वगैरे जरा जास्त हे केलं जातं, मुलांना वगैरे पुढे केलं जातं. तर तेवढंच एखाद्या याच्यात त्याला इंटरेस्ट डेव्हलप झाला तर झाला. मी हर एक गोष्ट वियानमध्ये ट्राय करून बघितली. त्याला गिटार क्लास लावला, गिटार आणून पडलंय, एकदाही त्याने यूज केलं नाही. त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही. त्याला आईस स्केटिंग त्याला इंटरेस्ट आहे, पण इथे आता सध्या मला माहिती नाही एक्झॅक्ट कुठे वगैरे. मीच थोडंसं लेट गो करते. आणि येस
I have to tell you something. Colton, me and Jenna started a snow park, and I named it CVJ, National Snow Park. ओके, तर असे आहेत आणि अजून बऱ्याचशा गोष्टींमध्ये कोडिंगमध्ये सुद्धा मी विहानला टाकलं होतं. त्याच्यात पण पैसे वेस्ट गेले, त्याच्यात इंटरेस्ट. There's even coding in the clubs, and in the snow park we just made it out of snow, and our first slide wasn't working that well because the snow was too soft, and we built it yesterday. So when I tried going down, I stopped on the second ओके, चल पटकन जेव, आपल्याला निघायचंय, फटाफट शॉपिंगला जायचंय, फटाफट जेव. Taking steps to keep my distance. I don't wanna fall. चांगलं बनतंय. Am I strong enough to guide my heart away from it all? I won't call your name. It's already carved in the air. I won't light the flame. It's already burning away. वॉलमार्टला जाण्यापूर्वी मी आणि प्रशांत आम्ही सगळ्यात आधी स्टेपलमध्ये आलो. तर इथे आम्हाला काही डॉक्युमेंट्स झेरॉक्स करायचे होते. इथे एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचे झेरॉक्स प्रिंट्स स्वतः करावे लागतात. तर ते आम्ही करून घेतले. त्याच्यानंतर बॉडी बाथमध्ये सेल चालू होता, तर तिथे 1-2 कॅन्डल्स घेतले आणि मग त्याच्यानंतर आम्ही वॉलमार्टला गेलो. Or do we all guard our small fragile hearts as we're softly breaking apart, afraid to give in to the stars and open up our hearts. आज आहे ट्यूसडे आणि आज बऱ्याच दिवसानंतर आज टेम्परेचर खूप छान आहे. बाहेर -2 डिग्री आहे. इतके दिवस फक्त -19, -20, -17 डिग्री असंच चालू होतं आणि कंटिन्युअसली स्नो होतं. बऱ्याच दिवसानंतर आज खरोखर खूप छान वातावरण आहे. आणि आज प्रशांतची सुद्धा सुट्टी आहे. वियान सुद्धा आज घरी आहे. मी त्याला ॲक्च्युली स्कूलला काल पण नव्हतं पाठवलं, आज पण नव्हतं. ॲक्च्युली काल त्याची होती इन्फ्लुएन्झाची वॅक्सिनचा शॉट त्याला घ्यायचा होता. तर तिथून तो जेव्हा आला तिथपासून त्याला माइल्ड फिवर आणि रात्रभर होतच त्याला ताप. तर मी काय त्याला सकाळपासून म्हणजे सकाळी आज स्कूलला पाठवलंच नाही. आणि मग नंतर उठल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर तो आता नॉर्मल झालेलं आहे. तर ते जे काही साईड इफेक्ट होते, फिवर वगैरे, थोडंसं फटिग वगैरे, तर ते आता गेलं आहे त्याचं आणि आता थोडंसं ओके आहे. तर आम्ही विचार केला आता जरा बाहेर जाऊया. बाहेर म्हणजे आमची जी टोरंटोमधली सवय होती, एव्हरी विकेंडला, एव्हरी प्रशांतचं ऑफ ज्या ज्या दिवशी असायचं आम्ही बाहेर जायचोच. इथे आल्यापासून 1.5 महिन्यामध्ये जास्त बाहेर निघत नाही आम्ही सहसा. आणि गेल्या 1 आठवडा तर इतकं कंटिन्युअसली स्नो होतं, तर बाहेर म्हणजे मी जातच नव्हते. फक्त वियानला स्कूलला सोडवायला आणायला ते तेवढंच, अदरवाईज त्याच्या व्यतिरिक्त जात नव्हते. तर आता ब्लॅक फ्रायडेसुद्धा आलेला आहे आणि बरेचसे ब्लॅक फ्रायडेचे ऑफर्स निघतात आणि म्हटलं थोडंसं चेंज म्हणून आज बाहेर जाऊया. तर आज पूर्णपणे मला कुकिंगला सगळ्याला सुट्टी आहे. एकदम आरामात रिलॅक्स करत आज उठलेलो आहोत. ब्रेकफास्ट झालेला आहे. फक्त आता बाहेरच जाऊन आम्ही लंच वगैरे करू आणि छोटी मोठी काही शॉपिंग आहे. शॉपिंग इन द सेन्स मला पहिले मी काही स्टफ घेतलं होतं ते मला रिटर्न करायचं आहे आणि त्याचसोबत काही डील्स लागल्या असतील तर ते थोडेसे चेकआउट करू आणि इकडे तिकडे फिरू आणि तुम्हाला मी त्याचसोबत आजचा दिवस कसा स्पेंड होतो कॅल्गरीमध्ये टोरंटोपेक्षा कसं वेगळं आहे वगैरे ते काय आधीमध्ये मला मी जसं जसं सुचत जाईल ते मी तुम्हाला दाखवत जाईल. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की आवडेल आजचा व्लॉग आणि आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत पहा.
टोरंटोपेक्षा कॅल्गरीमधली एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे इथे स्नो तर भरपूर पडतोच, बट मोस्ट ऑफ द डेज हे सनीच असतात आणि त्यामुळे इतकंसं असं जास्त काही वाटत नाही. आणि स्नो पडल्यानंतर लँडस्केप जितके जास्त ब्युटिफुल दिसतात तेवढे स्नो थांबल्यानंतर रस्त्यांची अशा प्रकारे हालत होते. खूप जास्त चिखल आणि ब्लॅक आईस जमा होतो, त्यामुळे चालताना खूप केअरफुली चालावं लागतं. खूपच जास्त स्लिपरी असतात, गाड्याही घसरण्याच्या खूप चान्सेस असतात, तर खूप स्लो चालावं लागतं. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळी अवस्था झालेली असते. आता आम्ही इथे ना टीम हॉर्टन्समध्ये बसलो आहे शिनूक मॉलमध्ये. आणि 2 महिन्यामध्ये आम्ही जितके टीम हॉर्टन्समध्ये कॅल्गरीमध्ये फिरलो डाऊनटाऊनमध्ये वगैरे, कुठेच मला जे आवडतं ते डोनट कुठेच नव्हतं. चॉकलेट टोस्टेड कोकोनट आणि हे पहिलं असं टीम हॉर्टन आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी खूप सारी व्हरायटी बघितली, प्लस मला जे डोनट आवडतं ते सुद्धा ह्याच्यात मिळालं. आणि दुसरी स्ट्रेंज गोष्ट म्हणजे पहिलं असं टीम हॉर्टन आहे ज्याच्यामध्ये गोऱ्यांना मी काम करताना बघितलं. अदरवाईज सगळ्या टीम हॉर्टन्समध्ये आपलेच असतात, इंडियन्स लोकच असतात, कॅल्गरीमध्ये पण आणि इवन टोरंटोमध्ये पण. तर ही आज थोडीशी जरा वेगळी गोष्ट दिसली. I know you better than anyone you know. Yeah, I know exactly how you bottle things up inside, but you don't have to be stubborn, so goddamn proud. I know you better than anyone you know. Darling, we have been to hell and back. That's how I know this is forever. All these years, every single वियान आणि मी आता इथे आम्ही बसून राहिलो आहे स्पोर्ट्स चेकमध्ये. पहिल्यांदा असं आहे की प्रशांत शॉपिंग करतायत आणि आम्ही बसतो. मोस्टली सीन उलटा असतो, मी शॉपिंग करत असते आणि वियान आणि प्रशांत मोस्टली बसूनच असतात. we keep crashing down, but baby we got up. Yeah, look at us now. After all these years, you're still mine. It's you and I. चिकफिले इथं नाही आहे. It's you and I. एक नंबरची बकवास अशी ड्रिंक होती ही, आम्हाला बिलकुल पण आवडली नाही. आम्ही नेक्स्ट टाइम कधीही ती बाय करणार नाही. Get inside with me. It looks good. You know that I lie when I say that I'm fine. 'Cause you know. तर आता मी आणि वियान आम्ही दोघंजण घरी आलो आहेत. वियानला लेगोचं सेट घेतलं होतं तर ते तो प्ले करतोय. आणि प्रशांत घरी नाही आले. प्रशांत एक शिनूक मॉलच्या पुढचा एक स्टॉप आहे कोणता तरी, मला नाव नाही त्याचं माहिती, तर तिथे गेलेत चिकफिले आणायला. तर चिकफिलेची ना एक गंमतच आहे, म्हणजे जेव्हा आम्ही टोरंटोमध्ये होतो, टोरंटोच्या आधीसुद्धा जेव्हा इंडियामध्ये होतं तर मी चिकन खायचीच नाही. अँड इवन आत्ताही खात नाही चिकनमध्ये. फक्त मला जर रेस्टॉरंटमध्ये मी गेली तर चिकन लॉलीपॉप आणि KFCचं चिकन आवडायचं मला. ते फक्त 2च मी आयटम खायचे, बाकी ग्रेव्ही वगैरे मी खायची नाही. आणि जेव्हा टोरंटोमध्ये आलो जेव्हा आम्ही,
तेव्हा कधी पण बाहेर गेलं ना तर काही खायचं म्हटलं तर माझ्यासाठी ऑप्शन्स खूप कमी असायचे. तर मग मोस्टली आम्ही हे लोक पण दोघं चिकन खातात, तर पिझ्झा वगैरे मला डेअरी प्रोडक्ट्स नाही जमत, तर मग आम्ही चिकनच जास्त करून आम्ही बाहेर खायचो. तर त्याच्यामध्ये मी आतापर्यंत जॉलीबी, नंतर पॉपॉयज, नंतर अजून कुठे रे A&W, KFC इथलं ट्राय केलं वगैरे. सगळे चिकन सँडविचेस एकदम ब्लँड, म्हणजे त्याच्यामध्ये काय स्पाइस नाही, कुठला फ्लेवर नाही, काय नाही, नुसतं जस्ट एक कोटिंगमध्ये फ्राय केलेलं तसं असायचं. तर आम्हाला आवडायचंच नाही, मला तर स्पेसिफिकली नाही आवडायचं. तर डाऊनटाऊनमध्ये ना चिकफिले आम्ही ट्राय केलं एटन सेंटरला, आणि तिथून ते इतकं जास्त आम्हाला सगळ्यांना आवडायला लागलं ना, तिथपासून आम्ही फक्त चिकफिलेचं सँडविच, बाहेर गेलं मॉलमध्ये गेलं तर आमचं ती चिकफिले सँडविच ठरलेलं. आणि सेकंड म्हणजे रिअल फ्रूट काय रे, बबल टी, मँगोची स्लशी ड्रिंक, ती आमची फिक्स म्हणजे फिक्सच असायची. तर आणि टोरंटोमध्ये पण ना एवढ्या चिकफिलेच्या ब्रांचेस नव्हत्या. एक यॉर्कडलच्या मॉलमध्ये होतं आणि एक इटन सेंटरला होतं, त्याच्यानंतर एक नॉर्थ यॉर्कला. म्हणजे मला माहित नाही काय रिझन आहे, बट जसे इतर जे KFC आणि मॅकडोनल्डचे तुम्हाला जागोजागी जसे त्यांचे ब्रांचेस दिसतील ना, तसे चिकफिलेचे नाही आहेत. जेव्हा की इतका छान सँडविच आहे त्याचं, म्हणजे इतकं फ्लेवरफुल आहे. आणि काय रिझन आहे ते मला माहिती नाही. तर आम्ही जेव्हा टोरंटोवरून कॅल्गरीला येणार होतो ना, वियान आणि मी सगळ्यात पहिले आम्ही काय कोणती गोष्ट सर्च केली असेल तर चिकफिलेचं कुठे ब्रांच आहे ते बघत होतो. तर टोरंटोमधून बघत असताना तर आम्हाला एकही ब्रांच इथे दिसत नव्हती. आसपासच्या सगळ्या मॉलमध्ये वगैरे सगळं डाऊनटाऊनमध्ये आम्ही चेक केलं, कुठेच नव्हतं. आणि सगळे परमनंटली क्लोज्ड वगैरे असंच दाखवत होते. तर एक दिवस ना आत्ताच 2 वीक आधी आम्ही ट्रेनमधून कुठून तरी येत होतो ना व्ह्यू, आणि वियानने एका मुलीच्या हातामध्ये ट्रेनमध्ये चिकफिलेचं कप बघितला, आणि फक्त त्यांनी ते प्रिंट बघूनच ओळखलं की मम्मा इथे कुठेतरी चिकफिले आहे. मग आम्ही सर्च केलं तर एक रिसेंटली ओपन झालेलं आहे, तर ते शिनूक मॉलच्या पुढच्या स्टॉपला आहे. तर आता खूप जास्त लेट झालेला आम्हाला, आणि वियान ॲक्च्युली थकला होता. तर मी आणि वियान आम्ही बॅग्स घेऊन घरी आलो, आणि प्रशांत आता तिथे गेले. आणि ना प्रशांतचा जस्ट फोन आला की अरे तृप्ती, इथे इतकी लाईन आहे की जवळपास अर्धा एक तास मला उभं राहायला लागणार आहे. म्हणजे खूप जसं काही राशन घ्यायला कशी लाईन असते तशा प्रकारची लाईन आहे, आणि कार्स वगैरे पण भरपूर आहेत. तर ऑब्व्हियसली असणारच, इतकं चांगलं फ्लेवरफुल सँडविच आहे आणि फक्त एकच ब्रँच आहे, तर गर्दी तर असणारच आहे. तर जे कोणी आता कॅल्गरीमध्ये असतील, जे कोणी त्या स्टेशनच्या आसपास असतील, तर तुम्ही जर ट्राय नसेल केलं तर डेफिनेटली ट्राय करा. किंवा जर तुम्ही ऑलरेडी चिकफिले सँडविच ट्राय केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे आवडतं की नाही. आणि टोरंटोमध्ये तर मी सांगितले तुम्हाला 2-3 प्लेसेस, त्या ठिकाणीच चिकफिले मिळतं, तर यू शुड डेफिनेटली ट्राय. आणि आता मी जरा चेंज करते, जरा डिफ्युजर ऑन करून जरा घरामध्ये माहोल बनवते, आणि प्रशांत आल्यावर दाखवते आम्ही का इतके त्या सँडविचसाठी जास्त वेळ होत. म्हणजे मी तर फुल ऑन एक्सायटेड आहे, म्हणजे 2 महिन्यानंतर मी जवळपास सँडविच खाणार आहे तो. आणि शॉपिंगमध्ये वियानला हे नेक वॉर्मर घेतलंय. वियानचं 2-3 दिवसापासून चालू होतं मला हेडसाठी काहीतरी पाहिजे. आता वियान थोडा मोठा झालाय ना, बघू इकडे, तर तो त्याचे सगळे चॉईस सांगतो हेडला बांधायला. बघू, वाव, यू लुक सो गुड, छान वाटतंय. I can also use it to cover my mouth so I don't get too cold. आणि मी माझ्यासाठी काय घेतलंय ते दाखवते. तर हे कोरियन ब्रँडचं सनस्क्रीन घेतलंय. माझी एक्स्ट्रीमली ड्राय स्किन आहे, तर त्यासाठी सनस्क्रीन घेतलंय. कुठलंही सनस्क्रीन लावलं तरी खूप ड्राय पडतं त्याच्यामुळे. आणि गॅपमध्ये सेल चालू होता, तर मी वर्कआउटसाठी हे घेतलेले, लेगिन्स घेतलेली आहे, आणि ही मला फक्त $14 मिळाली. $16 वरती अजून आय गेस 20 समथिंग हे होता, डिस्काउंट होता एक्स्ट्रा, सो $14 पडली, तर खूप चांगलं. आणि हे घेतलं मी डिफ्युजरमध्ये सेजचं स्पा डे म्हणून. यान लाईट हे कर ना,
रिफ्रेशिंग डिफ्युजर ब्लेंड. तर हे मी आता ट्राय करते आणि कसं स्मेल करते ते तुम्हाला दाखवते. So You know me better than anyone I know. Yeah, nobody's space, a little time for myself when I'm stressed and upset.